नार्वेकरांनी चव्हाण यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। नार्वेकरांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा जो अशोक चव्हाण यांनी दिला तो आता स्वीकारलेला आहे। विधानसभा अध्यक्षांनी चव्हाणांचा राजीनामा स्वीकारलेला आहे। अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय। आगामी काळात काँग्रेसचे 6 आमदार अजित पवारांसोबत जाणार अशी चर्चा आहे। हिरामण खोसकर, सुलभा खोडके, असलम शेख यांची नावे सध्या चर्चेत आहेत। लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यताही वर्तवली जाते। आगामी काळामध्ये काँग्रेसचे हे 6 आमदार अजित पवार यांच्यासोबत जाणार अशी चर्चा सध्या आहे। बाबा सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वी असलम शेख आणि अमीन पटेल या दोघांचंही नाव यामध्ये चर्चेत आहे। मुंबईमधले मोठे चेहरे काँग्रेसचे मिलिंद देवरा यांच्यानंतर काँग्रेसला मुंबईमध्ये मोठं खिंडार पडणार असं दिसतंय। मिलिंद देवरा त्याच्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि त्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याचं आपण पाहतोय। आणि राहुल नार्वेकरांनी अशोक चव्हाणांचा राजीनामा स्वीकारलाय। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहताय। अशोक चव्हाण यांनी आज सकाळी राहुल नार्वेकरांची भेट घेतली आणि त्यानंतर ते नॉट रिचेबल झालेले आहेत। मात्र आता काही वेळातच अशोक चव्हाण हे माध्यमांसोबत संवाद साधू शकतात। आमचे प्रतिनिधी विनायक दावरुंग यांच्याकडे। विनायक, काँग्रेसला मोठं खिंडार पडल्याचं या ठिकाणी दिसतंय। बरोबर आहे। गेल्या अनेक दिवसापासून जी चर्चा होती अशोक चव्हाण प्रवेश जे आहे ते करतील, ते अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यांनी विधिमंडळ सदस्य पदाचा राजीनामा जो आहे तो विधानसभा अध्यक्षांकडे दिला होता। ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर आता काही क्षणापूर्वीच विधानसभा अध्यक्ष कार्यालयाकडून माहिती मिळालेली आहे की तो विधानसभा अध्यक्षाने त्यांचा राजीनामा जो आहे तो स्वीकारलेला आहे। त्यामुळे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे। आपण जर पाहिलं तर काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात खिंडार पडेल असं वारंवार बोललं जात होतं। खूप मोठे बडे नेते जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करतील असं भाजपचे अनेक नेते जे आहेत ते म्हणत होते। अखेर आपण जर पाहिलं तर यावरती शिक्कामोर्तब जे आहे झालेला आहे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राजीनामा जो आहे तो अशोक चव्हाणांचा विधिमंडळ सदस्याचा स्वीकारलेला आहे। नक्कीच विनायक, राहुल नार्वेकर यांनी अशोक चव्हाणांचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती आहे। आणि त्याचबरोबर अशोक चव्हाण यांनी जे पत्र नाना पटोलेंना दिलंय त्यामध्ये सुद्धा त्यांनी माजी विधानसभा सदस्य असं लिहिलेलं आहे। म्हणजे अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन त्यानंतर काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा या ठिकाणी पत्राद्वारे नाना पटोले यांच्याकडे दिलाय। नाना पटोले सध्या दिल्लीकडे रवाना झाले तशी माहिती मिळते। पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे आणखी ज्येष्ठ नेते त्यांनी आपले सगळे कार्यक्रम रद्द केल्याची ही माहिती मिळत आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। राहुल नार्वेकरांनी अशोक चव्हाणांचा राजीनामा आता स्वीकारलेला आहे। नार्वेकरांच्या भेटीनंतर अशोक चव्हाण जे आहेत ते मात्र नॉट रिचेबल झालेले आहेत। मात्र काही वेळातच अशोक चव्हाण हे माध्यमांसोबत संवाद साधू शकतात। ज्या काही चर्चा गेल्या काही तासांपासून सुरू झालेल्या आहेत त्या चर्चांना अशोक चव्हाण पूर्णविराम देणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अशोक चव्हाणांकडून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देण्यात आलेला आहे। अशोक चव्हाणांकडून आमदारकीचा राजीनामा सुद्धा देण्यात आलेला आहे आणि राहुल नार्वेकरांनी अशोक चव्हाणांचा राजीनामा स्वीकारलेला आहे। राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी अत्यंत वेगवान पद्धतीने घडत आहेत। 15 फेब्रुवारीला अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत आणि या दौऱ्यामध्ये मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्र भाजपकडून देखील यासाठी तयारी करण्यात आल्याची माहिती देखील मिळत आहे। यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी लातूर आणि सोलापूरमधले बडे चेहरे या बडे नेते हे भाजपच्या वाटेवर असल्याचं सूचक वक्तव्य देखील केलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसमधले जवळपास 20 बडे नेते हे भाजपमध्ये येतील असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जातोय आणि त्याचाच एक भाग म्हणून अशोक चव्हाण यांचा आज त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा हे पाहता अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा।